नाही लेखा. गोकुळामध्ये जे सुख निर्माण झालं होतं बाबा, त्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. कशामुळे एवढं सुख झालं होतं? तर बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या आणि तोरण बांधायला सुरुवात केली. गुढी हे एक आनंदाचं प्रतीक आहे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. तुमच्या आमच्या सारखे कथा करायला लागलेत आणि गाणी गायला लागलेत. आणि जे कोणी भगवान परमात्म्याला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवान परमात्म्याचं होऊन जायचं. म्हणून तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. ऐका, मोहन या शब्दाचा अर्थ असा आहे, मनाचा जो संमोहन करतो तो मोहन. कृष्ण या शब्दाचा अर्थ असा आहे, कृष यती चित्तान यती कृष्ण. हा चित्ताचं जो आकर्षण करतो तो कृष्ण आणि मनाचं जो संमोहन करतो तो मोहन. म्हणून महाराज म्हणतात